बापाचं काय, त्या बापाने तुटलेली चप्पल सुतायांची गाठी मारून वापरली, घातलेलं धोतर तिघा लावून वापरलं, अंगातील बनेची चालणी चालणी झाली तरी ती नवीन घेतली नाही. त्या बापाला आपण विसरत चाललेलो आहे. अरे आपल्याला 2 टायमाची जेवणाची व्यवस्था आपल्याला 2 टायमाचं जेवण देणारे आई आठवते, पण त्या 2 टायमाची जेवणाची व्यवस्था करणारा बाप आपण कुठेतरी विसरत चाललेलो आहे. अरे आपल्या लेकराला नोकरी लागली म्हणून गावभर बेडी वाटणारी आई प्रत्येकाला आठवते, पण त्या नोकरी लागण्याकरता राब राब राबणारा, सरकारी अधिकाऱ्यांच्या पाया पडणारा, 20 लाख रुपये घेऊन त्यांची परतफेड करणारा बाप आपण कुठेतरी विसरत चाललेलो आहे. अरे आपल्या शास्त्रानं आईला प्रथम स्थान दिलं, मातृदेव, बापाला द्वितीय स्थान दिलं, पितृदेव. अरे आपण शाळेत गेलो, तिथे शिक्षकाने सांगितलं तुमचा आवडता निबंध लिहून आणा. सगळ्यांनी लिहून आणला माझी आई, माझा बाप कोणी लिहिला तर कोणीच नाही. अरे आपण शपथ घ्यायची ठरलं तर आईची शपथ घेतो, पण बाप शपथ घ्यायचा पण लायकीचा राहिला नाही हो. इथे अनेकांचे बाप या जगातून निघून गेले असतील. अरे कधी रडतो तो बाप, ते एकूण ते एक लेकीचं लग्न ठरावं आणि त्या मुलीला नवीन शृंगार करून मंडपात मिरावं. त्या मंडपात ती मुलीने त्या मंडपात त्या बापाने एखाद्या खांब्याजवळ जावं आणि आपल्या आसुरा वाट मोकळी करून द्यावी. त्या बापाने विचार करावा, माझी दिदी चालली, माझी चकुली चालली, आता कोण मला म्हणणार बाबा गोळ्या घेतल्या का? माझ्या आणि बायकोची भांडणं झाले की ती माझी जवळ यायची, म्हणायची बाबा ती तशीच आहे. अरे त्या मंडपात त्या मुलीने आपल्या बापाजवळ यावं, बापाला कडकडून मिठी मारावी आणि रडावं. अरे आपली मुलगी माहेरावरून सासरी जाते ना, तेव्हा त्या बापाला रडू आवरत नाही. अरे आपला बाप ज्या ठिकाणी झोपला आहे ना, त्या ठिकाणी जाऊन बघा, तो उशीमध्ये तोंड घालून रडत असतो, कारण त्याला समाजासमोर रडणे मान्य नाही. अरे कितीही डोळे दाटून आले तर साठून ठेवतो. अरे लक्षात ठेवा, हा सूर्य मावळला ना तर तो पुन्हा उगवेल, पण बाप नावाचा सूर्य मावळला ना